मी सुद्धा बनवू शकतो आहे ना. तू माहेरी गेली की आज काय बनवू जेवायला? आज बुधवार पण आहे. चिकन मध्ये बनव काहीतरी. चिकन वाजले किती? 9 वाजले. मग चिकन खरडा बनव. चिकन खाडा बनवू. हा आज बनव. जरा पाऊस पण जरा पडतोय, जरा छान जरा खाऱ्या मसाल्यामध्ये जरा चांगलं बनव. जरा हिरवी हिरवी मिरची वगैरे. तुम्ही मदत करत असाल तर मी बनवणार. ठीक आहे, चल मी तुला मदत करतो. नक्की नक्की. चला मग. ओके चल. सुजाता काय केली चिकनची तयारी आता? चिकन खरड्याची. चिकन साठी आता आणले चिकन. ओके. चिकन साफ करून घेतलंय. चिकन घेतलंय मी. ओके. चिकन धुवून घेतलंय, चांगलं साफ करून घेतलंय. हा. कांदा घेतलाय. ओके. कोथिंबीर घेतलीये. हा. थोडा कढीपत्ता घेतलाय फोडणीला. टोमॅटो घेतलाय, 2 टोमॅटो हे बारीक चिरून घेतले. बघा लसूण घेतलाय. थोडा लसूण घेतलाय, मिरच्या आणि थोडा अद्रक घेतलाय. ठीक. हा आपलं हिरवं करायचं आहे ना. हो, म्हणून हिरव्या मसाल्यातलं म्हणून आपण हिरव्या मिरच्या घेतल्या आणि अद्रक घेतलाय. हे बघा अद्रक घेतलाय. ओके. लसूण घेतलाय, चॉप केलेलं लसूण आहे तो. लसूण सोलून घेतलेला तो. आणि आपण कोथिंबीर टाकूया. अच्छा, बारीक चिरलेली कोथिंबीर ना. बारीक करून घ्यायची. हिरवी आहे कोथिंबीर एकदम ना. कोथिंबीर हिरवीगार आहे एकदम. कोथिंबीर त्याला जास्तच घ्यायची. अच्छा, जर हिरवं बनवायचं असेल तर ना चिकन खरडा बनवायचं कोथिंबीरचं प्रमाण जास्त टाका. त्याने छान ग्रेव्ही पण हो, थोडीस घट्ट, कलर पण छान येतो. हे बघ बारीक पेस्ट करून घेतली आपण. अच्छा. त्यात लसूण, आलं आणि कोथिंबीर याची बारीक पेस्ट करून घेतली आपण. ओके. 2 पळी तेल टाकूया आपण. तेल टाकलंय ना. ओके. हे बघा आपण मिरच्या अशा मधून अशा कट करून घेऊया. मिरच्या अशा कट करायच्या का? तेव्हा ग्रेव्ही ह्याच्यामध्ये वाटायच्या नाही. नाही वाटायचे नाही, डायरेक्ट टाकायच्या अशा. डायरेक्ट टाकायच्या का? त्याला तिखटपणा येतो ना? खूप येतो. येतोय ना. ओके. हे बघा आता आपण कांदा चिरून घेतलेला, तर कांदा टाकूया. तेल चांगलं फ्राय झालं. हो, तेल चांगलं फ्राय झालं आहे ना. कांदा एकदम तरतरीत. कढीपत्ता पण टाकूया फोडणीला. अच्छा, कढीपत्ता लगेच टाकायचा ना. थोडं हलवून घ्यायचं, ब्राऊन झाला पाहिजे कांदा. ओके. गोल्डन फ्राय होईपर्यंत आपण आता कुकरला भात लावूया. मुलं ज्वारी भाकरी हात लावत नाही ना. नाही खात ते, म्हणून आपण चांगलं धुवून. कुकर मध्ये राईस लगेच होतो का? लगेच होतं, छान एकदम होतं. होय ना. मुलं आवडीने खातात कुकर मधला राईस. अच्छा. जास्त फुलफुलीत नाही, म्हणजे थोडासा चिकन बरोबर चिकट थोडासा राईस झाला की ते खातात. ओके. ओके. इकडे आता कांदा गोल्डन फ्राय व्हायला लागलाय. आता आपण या मिरच्या घेतल्या टाकूया. ओके. मिरच्या अगोदर टाकल्या तर चांगल्या तळल्या असतात ना. नाही ते तळणार येतात ना, फ्राय होणार ना. हो. टोमॅटो टाकूया. 2 टोमॅटो घेतले होते आपण. चांगले आता फ्राय करून घेऊया टोमॅटो पण. टाकूया, मीठने चांगलं मेल्ट होतं, पाणी सुटतं ना मिठाने. अच्छा. कांदा आणि टोमॅटो चांगला मेल्ट होईल. हळद कधी टाकणार आहे? हळद नंतर टाकू. थोड्या वेळाने टाकायचं. मध्ये मध्ये असं हलवत राहायचं, लागलं नाही पाहिजे. पाणी छान चांगलं, तेल एकदम चांगलं सुटलंय. टोमॅटो चांगला मेल्ट झाला. होतंय ते पण. आता आपण थोडी कोथिंबीर चिरलेली आहे, कोथिंबीर पण टाकूया. ते पेस्ट कधी टाकायचं आपल्याला? पेस्ट हे झाले की आपण पेस्ट टाकणार. मिरची पण फ्राय व्हायला लागली. जळत नाही. मी अगोदर टाकली ना मिरची, ती जळत म्हणजे करपती मिरची. हे बघा आता आपण ही पेस्ट केली होती अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची, हे टाकूया आता आपण त्यामध्ये. चांगलं फ्राय करायचं. आता हळद पण टाकूया आपण ह्याच्याबरोबर. आता आपण चिकन टाकूया. मसाला फ्राय झालाय चांगला. हे बघा चिकन साफ करून घेतलेलं आहे. चांगलं हलवून घेऊया आपण. ठेवूया
ठेवलं गरम पाणी टाकायचं आपल्याला. त्यासाठी आता थोडं पाणी ठेवलंय आपण. झाले आता बघूया आपण चिकन कसं थोडंसं पाणी सुटलंय का. किती छान कलर आलाय का ग्रीन दिसतोय. शिजू द्या. आता काय केलं, झाकलंय का परत हे? हो झाकलं आता परत थोडं शिजवण्यासाठी. वाफेवर शिजलं पाहिजे चांगलं. ठीक. वाफेवर शिजलं पाहिजे चांगलं ते. अच्छा, तरच खरं चिकन खरड्याचा जो स्मेल आहे ना तो त्याच्यात मसाल्यामध्येच येतो. बरोबर ना? त्यात एक्स्ट्रा काही टाकायची गरज नाही. होय ना? सिंपल आणि स्वादिष्ट रेसिपी आहे ना? चिकन खरडा. तुम्ही कधीही करू शकता. मी सुद्धा बनवू शकतो आहे ना? हो. तू माहेरी गेली की. झालाय भात. हा गॅस बंद करून टाकूया आता. एक शिटी झाली की गॅस बंद करून टाकूया आता. होय का? खोबरं घेतलंय आपण. खोबरं तर भाजूया आपण गॅसवर चांगला. अर्धी वाटी आहे ना? हो अर्धी वाटी. फुटाणा लागत नाही ना? चणे नाही ना? चणे नाही. गॅसवर भाजूया आपण. त्याला तेल लगेच सुटतं, आग पकडते लगेचच त्याला. हे झाकण ठेवलं जरा ना? हो थोडं. त्याच्यात जरा लवकरात लवकर शिजावं म्हणून ना? भूक लागली ना मुलांना. बरोबर. परत सकाळी उद्या स्कूलला पण जायचंय. हे बघा चांगलं तेल सुटलं बघा. तेल चांगलं सुटले एकदम छान तेल सुटले. होय ना? बंद कर. फूक मार. हे बघा किती छान कलर आला एकदम मस्त. आता पाणी टाकू आपण थोडंसं. गरम पाणी ना? गरम पाणी थोडं शिजण्यासाठी. थोडंसं टाकायचं आपल्याला, जास्त हे करायचं नाही. ह्या पाण्यामध्ये शिजवायचं आपल्याला चांगलं. चला आता बघूया आपण काय परिस्थिती आहे चिकनची. चांगलं शिजलं असणारच. हा चांगलं शिजलंच पाहिजे. बघ काय स्मेल सुटलाय. छान झालंय ना? बारीक कापून घेते खोबरा. आता हे भाजलेलं खोबरं आहे ना बारीक चिरून घेऊया आणि मिक्सरला वाटून त्याची आता पेस्ट करून घेऊया आपण. आता बारीक पेस्ट करून घेतली आपण. चांगली बारीक झाली. बस झाली, एवढी जास्त पण नाही करायची. खोबरे वाटण केले तरी थोडीशी चिकन खरड्यासारखं झालं. बरोबर. काही लोक ह्याला काय बोलतात, हिरवं चिकन बोलतात ना? हिरवं चिकन. मुंबईमधले लोक हिरवं चिकन बोलतात. गावाकडचे लोक ह्याला चिकन खरडा बोलतात. हा जाते ना? थंड पाणी टाकल्यानंतर तरी येत नाही. अच्छा असं आहे का? हो. हे बघ किती अप्रतिम चिकन झालेलं आहे. हिरवं वाटणामधलं चिकन किंवा तुमच्या भाषेतला हिरवा खरडा. चिकनचा हिरवा खरडा. चिकन खरडा. हा खूप सुंदर झालाय बघा. एवढं स्मेल सुंदर येते. असं वाटतं पटकन खायला बसू. हे बघा तुमची फरमाईश चिकनचा खरडा. आता बघा तुम्ही सांगा कसं झालंय ते. अच्छा छान झालं असेल. तुम्ही सांगा खाऊन कसं झालंय. ठीक आहे मित्रांनो, मी आता टेस्ट करतोय. कसं झालंय थांब जरा खाऊन बघू दे. हा खा. मस्त झालंय. मीठ नमक वगैरे एकदम व्यवस्थित. स्पायसी आहे जरा. खरडा मला स्पायसी आहे. मस्त. हा बरोबर. तुम्ही बोला खरडा पाहिजे. मित्रांनो खूप सुंदर असं झालेलं आहे. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.